मुंबई. वयाच्या 11व्या वर्षापासून म्हणजे अगदी बालपणापासून माझे आयुष्य एकसारख्या टिळकांच्या बरोबर व बरोबरीने चालले होते. मध्ये 5 वर्ष आम्ही विभक्त होतो, पण त्या 5 वर्षात टिळक एकही क्षण माझ्या पुढून हलले नाहीत की मी त्यांच्या पुढून हलले नाही. मी जी आहे ती केवळ टिळकांमुळे. टिळकांनी आपली ध्येय ठरवावी, मी डोळे झाकून ती आचरणात आणावीत आणि कविता रचाव्यात, मी त्या गाव्यात. त्यांनी भीक मागावी व मी त्याची झोळी धरून चालावी. आमच्यामध्ये जे खटके उडत ते जेव्हा तेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा वेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा. डेक्कन किंगच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटाऱ्याची जी आदळआपट होईल ती माझी होत असे. त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येय पटवून घेण्यास अवसर मिळाला की मग मात्र आमचे गाडे सुरळीत चालले. इंजिनाच्या आगी असलेली स्वयंशक्ती ती टिळकांच्या अंगी होती, तर त्या इंजिनाने दिलेला वेग तो माझ्या अंगी असे. एकदा रुळावर माझी गाडी लागली की मग मात्र ती कोणाला थांबवता यायची नाही. पण आता माझा सूत्रधार गेला. आता नवीनच जग माझ्याभोवती उत्पन्न झाले, नवीनच आयुष्याला सुरुवात झाली. मुंबईस मला भजन कीर्तनाचे काम नव्हते. श्रीमतीला साजेल असे काम माझ्यामुळे वाढून ठेवले होते. माझ्यापुढे वाढून ठेवले होते. बहुत करून हे काम करणाऱ्या श्रीमतीच असत. काम मेंटरनचे होते. दरमहा 45 रुपये पगार व राहण्यास ऐसपैस जागा. दत्तूलाही तेथे राहता येणार. मग माझ्या आनंदाला काय विचारता? टिळक गेले तरी मुलगा, सून व मुलगी जवळ राहणार म्हणून मला फार समाधान वाटले. मिशनरींना सर्वांनी नावे ठेवावी व त्यांच्या चांगल्या कृत्याचाही विपर्यास करावा हे ठरलेले असते. पण माझा अनुभव फार निराळा आहे. ख्रिस्तांच्या प्रेमामुळे येथे आलेले असता व दुसऱ्यांचे करता येईल तितके बरे करण्यासाठी तळमळत असतात. आता काही युक्ती करून आमच्या पोटापुरते कसे द्यावेत याबद्दल त्यांना तळमळ लागली व त्यांनी ही बोर्डिंग सांभाळण्याची जागा माझ्यासाठी शोधून काढली. मी साताऱ्याहून येताच दत्तूने मला सर्व हकीकत सांगितली. मला बरे वाटले, कारण राहण्यास निवाऱ्याची जागा, घरबसल्या काम, 45 रुपये पगार व हाताखाली हवी तेवढी माणसे. पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा. मी बिगारी इयत्तेत पाऊल टाकले. श्रीमती झाले असल्यामुळे ह्या इयत्तेला स्त्रीपासून आरंभ केला. श्रीपासून आरंभ केला म्हणण्यास काही हरकत नाही. आता माझ्या पुढे पाटी आली. भाकरीची पाटी, भाजीची पाटी, बाजाराची पाटी, धोब्याची पाटी, दळणाची पाटी, लिहिण्याची पाटी, कचऱ्याची पाटी अशा नानाविध पाट्या माझ्या पुढे आल्या. मुलांच्या लहानपणी मी त्यांची शिक्षक होते, पण आता मी माझी शिक्षक झाले. बाजाराचा हिशोब इंग्रजी तपासावा लागेल. दत्तू कामाला जायचा, बेबी कॉलेजला जायची, रुथ माहेरी गेलेली. तेव्हा मुलांनी मला एक युक्ती सांगून ठेवली होती. त्यांनी मला इंग्रजी आकडे शिकवून ठेवले होते, पण शब्दांचे पहिले अक्षर पाहून व माल पाहून सह्या करण्याचे तंत्र मला सांगितले होते. सी खोबरे, एस साखर, पी बटाटे, टी चहा अशा रीतीने मी हिशोब पाहिली. मुलींची पत्री फोडून वाचून मग जिची तिला द्यावी असे एक काम होते. ते मी करी. इंग्रजी पत्रे असली म्हणजे मी मुलांकडून वाचून घेई. आजपर्यंत जगाने मला फारच सहाय्य केले. कोणी मला कधी नाही म्हटले नाही. तसेच तेथेही कामाला व सहाय्याला माणसे होतीच. एकंदर लहान मोठ्या 250 मुली होत्या. त्यापैकी मोठ्यातल्या मुलींनी आपणहूनच माझे पुष्कळसे काम आवरावे. झाडझूड करणे, धोब्याचे पाहणे, भाकरवाल्यांवर नजर ठेवणे वगैरे कामे त्यांनी आपल्या अंगावर घेतली. मॅडम साहेब रोज 2 वेळेस येत. त्या काय येतात हे मला समजेना. अशा तऱ्हेने काम करण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण मुलींकडून मला कळले की मेंट्रनने रोज 2 वेळेस तरी मॅडम साहेबांच्या कानाशी लागावे अशा शिरस्ता आहे. या कानगोष्टी म्हणजे अमकीला चोरून पत्र आले, तमकीने डोळा वाकडा केला, ती उद्धटपणे बोलली, ही तिच्याशी बोलत होती. मग ह्या कानगोष्टी झाल्यावर त्या अपराधाच्या मगदुराप्रमाणे तशा तशा शिक्षा व्हायच्या. साऱ्याच मुली चांगल्या कशा असणार? 250 ठिकाणच्या 250 मुली एका गावातील एका घरातील एका आईबापांची मुली असली तरी त्यांच्या सुद्धा किती भिन्नपणा आढळून येतो. मग त्यातच तर मजा आहे. नाहीतर साऱ्याच पुणेरी बाहुल्या असून उपयोग काय? वाईट नसते तर चांगले कळले नसते. त्या मुलीत बऱ्याच मुली खोडकर होत्या व एकीचे पाहून दुसरी या खोड्या करी. काही मुली अगदी पुरुषाप्रमाणे आवाज काढून बोलत. मला हे माहीत नव्हते. एक दिवस रात्रीच्या अभ्यासाच्या वेळेस मला माडीवर पुरुष बोलल्याचा भास झाला. वर जाऊन पाहते तर सर्व मुलीच मुली. पुन्हा खाली आले तर पुन्हा वर पुरुष बोलताहेत असे वाटले. मी पुन्हा वर गेले. मला वेड लागण्याची पाळी आली. शेवटी एका मुलीने हळूच मला ही गंमत सांगितली व पुरुषासारखे बोलून दाखविले. मला सगळी आजीबाई म्हणत. मी अजून आजी झाले नव्हते तरी माझ्या चिकीने आधीच आजी म्हणून माझ्या घुगऱ्या वाटल्या होत्या. मुली माझ्याशी फार चांगल्या वागत, पण त्या कधी बिथरत नसत असे नाही. एकदा एक मुलगी मला म्हणाली, आजीबाई मला पत्रे पाहू द्या. तसे करणे शक्य नव्हते. मी तिला पत्रे दाखवले नाहीत. झाले.
तिने पैजेचा विडा उचलला की आता हिला त्रास द्यायचा. तिची मजल चोरून माझी लुगडी जाळण्यापर्यंत गेली. झाडाच्या पाचोळ्यात लुगड्यांची आहुती देण्यात आली. कपड्याचा वास येई पण जळते काय व कोठे हे कळेना. पत्रे न दाखवण्याचे कारण निनावी होत पत्रे येत. त्यात भलते सलते लिहिलेले असे. मी अशी पत्रे जाळून टाकी. अधिकाऱ्यांना दाखवीत नसे की मुलींना दाखवीत नसे. अधिकाऱ्यांना दाखवली की मुलींना शिक्षा होते. बरे मुलींना दाखवली की त्यांच्या मनावर भलताच परिणाम होई. तेव्हा अशी पत्रे अग्निनारायणला अर्पण होत. अर्थात त्याला नुसत्या कागदाच्या आहुती मी देते हे पसंत न पडून अग्निनारायणाने माझी लुगडी लुबाडली. मी रोज जेवणाच्या वेळेस व प्रार्थनेच्या वेळी मुलींना सांगते, बायांनो मला सही सलामत आले तशी परत जाऊ द्या. तुम्ही मी असेपर्यंत पळापळी करू नका. त्या म्हणत, आजीबाई आम्ही तुमच्यावर काहीच गदा आणणार नाही. त्यानंतर 3 वर्षात फक्त 2दा तसे प्रसंग आले, पण दोन्ही वेळेस बोर्डिंगमधून कोणी पळाले नाही. एक मुलगी गेली शाळेतून व एक गेली चर्चमधून. त्या गेल्या त्या पुढे ज्यांच्याबरोबर गेल्या त्यांच्याबरोबर लग्ने करून सुखाने संसार करू लागल्या. ज्यांच्यावर प्रेम होते त्यांच्याशी लग्न करून देण्याचा सुज्ञपणा अधिकाऱ्याने आधीपासूनच केला असता तर असे काही घडले नसते. दोघीही अगदी अधिकाऱ्यांच्या हातातून गेले. मजवर म्हटल्याप्रमाणे कोणीच काही आणले नाही. टिळकांच्या इच्छेप्रमाणे झाले. ते म्हणत की माझ्यासाठी कोणी रडू नये. माझ्या मागे 1 महिनाभर पुरेल इतके पैसे राहतील. पुढे ज्याने त्याने मिळवून खावे. आम्ही बावकर हॉलमध्ये आलो तेव्हा 1 महिना झाला होता व 1च रुपया उरला होता. पुढे दुःख करण्यास कोणाला वेळच मिळाला नाही. दिवसभर काम, रात्रीची भीती. बावकर हॉलच्या खाली तळघर होते. आत फळ्यांच्या फटीतून कबरीसारखे दिसे. झुरळे अतिशय झालेली ही झुरळसेना त्या फटीतून रात्रीची बाहेर पडायची व टपटप उड्या मारायची. अर्धवट झोपेतो आवाज म्हणजे कोणी चालत येत आहे असा होई. मुलींची डोकी रीती, त्यात कोणी भूताखेतांच्या गोष्टी करून दिल्या होत्या, त्यामुळे मुली भूतासारख्या वागत. तेव्हा त्या कामाच्या रगाड्यातही गमतींना काही तोटा नव्हता. तेथे मी एक प्रयोग करून पाहिला, तो यशस्वी झाला. मुलींना मारायला माझे हात धजत नसत. तेव्हा लहान लहान मुलींनी काही अपराध केले तर मी त्यांना पुढे उभे करून स्वतः छड्या मारून घेत असे. त्यांना आपल्या आजीबाईंना मार बसलेला पाहून फार वाईट वाटे व त्या खोड्या करायचे सोडी. मोठ्याल्या मुलींना मी कोपऱ्यात उभे करी. एखादा असेच एका मुलीला कोपऱ्यात उभे केले. तिला माझी शिक्षा मुळीच पचली नाही. तिनेही मला शिक्षा देण्याचे ठरवले. माझ्या संसारात हातभार लावण्यासाठी बावकर हॉल कंपाऊंडच्या कोपऱ्यात मी कोंबड्या पाळण्याचे ठरवले. रिहून मी 22 रुपयांच्या कोंबड्या आणविल्या. माझ्यासारखी अशिक्षित बाई दुसरा कोणता धंदा करणार. त्या मुलीने मला शिक्षा देण्याचे ठरवले व ती रात्री हळूच उठून माझ्या कोंबड्यांकडे गेली. तेथे तिने एक एक कोंबडी धरून गरगर फिरवावी व जमिनीवर आपटावी. अशा रीतीने 7-8 कोंबड्या मारून तिने वड्याचे तेल वांग्यावर काढले. पण दुसऱ्या दिवशी तिला फार वाईट वाटले. तिचा राग सगळा निघून गेला. तिने एक पारवा धरून आणला व माझ्या स्वाधीन केला. आजी, हा पहा किती मोठा आणि सुंदर पारवा आहे. हा घ्या तुम्हाला. मी तो पारवा ओळखला. त्याला पिंजऱ्यात ठेवले. त्याने एका तडाख्यात अर्धी पोळी खाल्ली, पाणी प्याला व मग त्याने वर डोके करून इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. किती दिवसांचा बिचारे उपाशी होता कोणास ठाऊक. संध्याकाळी दत्तू घरी आला. त्याला मी तो दाखविला. पहा रे दत्तू, मला फार दिवसांची हौस होती. हा मी घेतला. टिळक मला नेहमी म्हणत, मी तुला झांझिबारचा पोपट घेऊन देईल. तो घेतला आज. आई, आपली अडचण आहे. एवढ्याला घेतला असा? 60 रुपयांना. आमचे बोलणे चालले आहे तोच पोपट अगदी मनासारखा बोलू लागला. अगदी मनासारखा आवाज. तो सुंदर शीळ वाजवू लागला, गाणी म्हणू लागला. पण ही भाषा कोणती असावी हे आम्हाला कळेना. आम्ही सर्व चकित झालो. हा पोपट पुढे आमच्याकडे 1932 पर्यंत होता. घरातील प्रत्येक माणसाचा आवाज काढून त्याप्रमाणे तो बोले. आता मात्र माझी पोपटाची हौस पुरी झाली. चोर नेहमी येत पण त्यांना कधी चोरी करायला मिळाली नाही. पण बाहेरच्या चोरांना काही मिळाले नाही तरी घरातल्या चोरांचा फारच सुळसुळाट झाला. एक दिवस दत्तूचा एक नागपुराकडील मित्र त्याला भेटायला आला. त्याचे डोळे टपोरे, चेहरा रुबाबदार व एकदम वचक बसेल असा एकंदर तो दिसे. तर तू त्याला म्हणे, बापू तू हो तोतया, मला एक युक्ती सुचली आहे. तू बरा आहेस, येथे कोणाच्या ओळखीचा नाहीस. मी आणि माझी बहीण तुला सहाय्य करू. झाले. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी बोर्डिंगमध्ये मेम्सोरिझमचे प्रयोग होणार अशी बातमी उठली. मुली घाबरल्या. साहेब, मॅडम साहेब, दत्तूने, शशपूर इतकी बाहेरची प्रेक्षक मंडळी होती. बाकी सर्व मंडळी बोर्डिंगमधली. मुली, मास्तरणी व आम्ही सारे हजर होतो. मित्रवर्य आले. त्यांना पाहताच काही मुली घामाघूम झाल्या. त्यांनी विचारले, बोला कोणावर प्रयोग करू.
कोणीच उत्तर देईना. तारा म्हणाली, करा माझ्यावर प्रयोग. त्यांनी प्रयोग करण्यास सुरुवात करताच ती लाल झाली. तिने डोळे गच्च मिटून घेतले. हळूहळू तिचे ओठ हलण्यास सुरुवात झाली. बोल, तू काय केलेस? बापू म्हणाला. बेबी म्हणाली, मी बरेच वेळा चोरून खाल्ले. आईचे पैसे चोरून खाऊ खाऊ घेतला. एकदा एक पुस्तक चोरले. हा कबुजी जबाब जसाच्या तसा त्याच्या तोंडून बाहेर पडू लागला, तशी मुलींची पाचावर धारण बसू लागली. माझे व्याही हा प्रयोग पाहण्यासाठी मुद्दाम आले होते. ते म्हणाले, आता या मुलीला सावध करा. ती फार घाबरली आहे. आता दुसऱ्या एखाद्या मुलीवर प्रयोग करा. सर्व वातावरण गंभीर झाले. कोणी काही बोले ना. बेबीला जादूगाराने सावध केले. ती सावध झाली. मग साहेब म्हणाले, आता रात्र फार झाली आहे. आता आपण पुन्हा एखाद्या वेळेस या. सर्व मंडळी गेली. नाटक उत्तम झाले, परिणामकारी झाले. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या ज्या वस्तू चोरीस गेल्या होत्या त्या त्या आपल्या जागी आपोआप येऊन पडल्या व त्यानंतर हे चोरीचे सत्र बंद पडले.